आमदार संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली येत्या 26 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील पहिल्या भव्य अशा संविधान सन्मान सोहळ्याचं नगर शहरात आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समस्त आंबेडकरी समाज RPI आठवले गटाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली आहे। संविधान सन्मान सोहळ्याला केंद्रीय मंत्री रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। या कार्यक्रमात विधान परिषदेवर शिवाजीराव गर्जे, अमित गोरखे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा आंबेडकरी समाजाच्या वतीने नागरी सत्कार करण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय। येत्या 26 ऑगस्ट रोजी अहमदनगर शहराच्या वतीनं संविधान सन्मान समितीच्या वतीनं या ठिकाणी संविधान सन्मान महामेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। या मेळाव्यासाठी केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदासजी आठवले प्रमुख उपस्थित राहणार आहेत। या मेळाव्याच्या निमित्तानं रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते जोगेंद्र कवाडे, त्याचप्रमाणे राज्याचे राज्यमंत्री संजयजी बनसोडे हेही या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणार आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष संग्राम भैया जगताप असून रिपब्लिकन पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि PRP या पक्षाच्या वतीनं हा संविधान सोहळा संपन्न होणार आहे। संविधानाविषयी ज्या काही वेगवेगळ्या अफवा उठवल्या जातात, वावड्या उठवल्या जातात की संविधान बदलणार, परंतु आंबेडकरी समुदाय या संविधानाच्या संरक्षणार्थ एकदम पूर्ण आजपर्यंत सज्ज आहे। आजपर्यंत कुठल्याही प्रकारचे संविधानाविषयी अपशब्द जरी काढला तरी संपूर्ण समाज त्याठी एकजूट होत असतो। आज म्हणून आंबेडकरी समुदायाची एकजूट या संविधान सन्मान महामेळाव्याच्या निमित्तानं आपणा सर्वांना दिसणार आहे। म्हणून रिपब्लिकन पक्षाच्या संविधानाप्रमाणेच आंबेडकरी समुदायाच्या आणि संविधानप्रेमी नागरिकांना विनंती करण्यात येते की 26 तारखेच्या संविधान सन्मान सोहळ्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे। आणि जे पत्रकार परिषद आयोजित केली होती त्या कार्यक्रमाला आपले RPIचे आठवले गटाचे सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे कवाडे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। हा जो 26 तारखेला संविधान सन्मान महामेळावा आयोजित केलेला आहे त्याला आपले केंद्रीय मंत्री आठवले साहेब, त्याचप्रमाणे जोगेंद्र कवाडे सर व आमदार अमितजी गोरखे, आमदार गर्जे साहेब व या कार्यक्रमाचे अध्यक्ष संग्राम भाई जगताप हे राहतील। व या कार्यक्रम आपल्या माध्यमातून सर्व समाज बांधव व महायुतीतील सर्व घटक पक्षांना आवाहन करतो की या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने लोकसभेच्या इलेक्शन नंतर संविधान संबंधी जी अफवेचं राजकारण झालं, आज प्रथमतःच नगर शहरामध्ये 26 ऑगस्टला हा जो संविधान गौरव सोहळा होतोय, मला वाटतं की महाराष्ट्रातला पहिला कार्यक्रम आहे की संविधानाच्या बद्दल परत तमाम जनतेला माहिती मिळावी, परत पुनरावृत्ती व्हावी की संविधान कोणीही बदलू शकत नाही। पुन्हा संविधान गौरव सोहळा नगर शहरामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, PRP आणि राष्ट्रवादी अजित पवार हे सर्व या प्रमुख मंडळी घेतलेला आहे। या कार्यक्रमाला आवर्जून नेते मंडळी तिन्ही पक्षाचे उपस्थित राहणार आहे आणि तमाम आंबेडकरी जनता, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते नगर जिल्ह्यातील मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर रामदासजी आठवले साहेब केंद्रात तिसऱ्यांदा मंत्री झाले, त्यामुळे जनतेमध्ये फार मोठा उत्साह आहे आणि त्यांचा मंत्री झाल्यानंतर प्रथमच नगर जिल्ह्याचा दौरा असल्यामुळे या दौऱ्याच्या स्वागताला येथील कार्यकर्ते सज्ज झालेले आहेत आणि सर्व आंबेडकरी जनता कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील आणि संग्राम भैया जगताप या कार्यक्रमाचे अध्यक्ष असल्या कारणामुळे या कार्यक्रमाला एक वेगळं आणि आगळं आणि वेगळं स्वरूप प्राप्त होणार आहे।